डोहरी तालुका सिंदखेड राजा येथील मूळचे रहिवासी असलेले अमोल दिनकर मुरकुट वय वर्ष 39 हे नळणी तालुका भोकरदन येथील शाळेत नोकरीवर आहेत, तर रामनगर देऊळगाव राजा येथे कुटुंबासह राहतात। गुरुवारी 5 वर्षाच्या मुलाला सहकार विद्या मंदिरात पाठवले होते। मुलगी सिद्धी अमोल मुरकुट वय वर्ष 12, पत्नी स्वाती अमोल मुरकुट वय वर्ष 35 हे तिघे घरून 4 चाकीने निघाले। स्वाती या 4 चाकी चालवणे शिकल्या होत्या, त्यामुळे त्या वाहन चालवत असतानाच समोरून येणाऱ्या एका वाहनाला वाचवताना कट मारला आणि हीच वेळ त्यांच्यासाठी काळघात ठरली। त्यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली। अमोल मुरकुट यांनी वाहनातून उडी मारल्याने एका झाडाला अडकले आणि ते वाचले। मात्र या सर्वांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारणारा पानटपरी चालक पवन पिंपळे हा सुद्धा ठार झाला। वाचवणाऱ्या पवनच्या कुटुंबावरही आघात। देऊळगाव राजा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरातील रहिवासी पवन पिंपळे हा पानटपरी व्यावसायिक आहे। त्याच्या समोर ही घटना घडल्यानंतर त्याने त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली, मात्र तो एकदा खाली गेला पण पुन्हा वर आलाच नाही। त्याच्या कुटुंबावर हा मोठा आघात झाला आहे, कारण या कुटुंबातील तो एकटाच होता। त्याच्या भावाचा व वडिलांचाही मृत्यू झाला आहे। तो आईसोबत राहत होता। त्याच्या दोन्ही बहिणींचे लग्न झालेली आहेत। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।